मंडळी नमस्कार. मी आलो आहे सध्या खिद्रापूरला आणि समोरच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी मराठी विद्या मंदिर खिद्रापूर दिसतंय आणि हा जो रस्ता आला आहे तर तो आलेला आहे नरसोबावाडीकडून. आम्ही तिथं नरसिंहवाडीला दर्शन घेतलं आणि आतल्या बाजूला चाललो आहे आणि ह्या ठिकाणी बस स्टँड दिसतंय आणि इकडच्या बाजूला पार्किंग आहे आणि खिद्रापूर जे आहे ते महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरती आहे आणि आम्ही आत मंदिरामध्ये जाणार होतो. समोरच्या बाजूला एक आपल्याला पूर पातळी दिसते आणि जलसंपदा विभागानं तर ते जे ठिकाणी लाल मार्किंग केलेलं आहे तर ते आपल्याला या ठिकाणी पूर पातळी दिसते. सन 2019ला ही पूर पातळी आपल्याला बघायला मिळते आणि आम्ही आतल्या बाजूला चाललो आहे मंदिरामध्ये. तर आत जात असताना इथून हे जे आहे तर मंदिर जे आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडं ही साईट आहे आणि या साईटची जी माहिती आहे तर इथं हे जे आहे ते सूचना दिलेल्या आहेत. संरक्षित स्मारक म्हणून जे आहे किंवा प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून खिद्रापूर येथील हे जे कोपेश्वर मंदिर आहे आणि आपण आत जाणार आहोत मुख्य प्रवेशद्वारातून आणि वरच्या बाजूला 2 हत्ती आहेत आणि प्रवेशद्वाराचं जे ठिकाण आहे ते अशा पद्धतीनं आहे. दगडी अतिशय सुंदर असं बांधकाम या ठिकाणी बघायला मिळतं आहे. आता हे बांधकाम या ठिकाणी बऱ्याच वेळा पूर येत असतो किंवा आलेला आहे आणि आपण आतल्या बाजूला चाललो आहे. या ठिकाणी आत आल्यानंतर असे दगडी खांब दिसतात आणि आकर्षक अशी या खांबांची किंवा पूर्ण मंदिराचीच रचना अशी जुनी पद्धतीची दिसते. इंटरलॉकिंग सिस्टीम असे दगडात या ठिकाणी बघायला मिळेल. तर असं हे प्रवेशद्वार आपल्याला भव्य दिव्य असं प्रवेशद्वार या ठिकाणी बघायला मिळते आणि असे हे वेगवेगळे बरेचसे दगडी खांब या ठिकाणी दिसत आहेत आणि या दगडी खांबावरती अर्थात या ठिकाणी आपल्याला जास्त माहिती गाईड नसल्यामुळं देता येत नाही, परंतु हा जो बाहेरच्या बाजूला एक मंडप आहे तर तो आपण इथून दाखवतोय आणि आतल्या बाजूला आपल्याला फोटो किंवा व्हिडिओसाठी परवानगी नाही. तर बाहेरच्या बाजूनं आपण जास्तीत जास्त हा भाग कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. तर अतिशय वेगळ्या पद्धतीची रचना आहेत या ठिकाणी. जे इतिहासकालीन बांधकाम 11व्या शतकाच्या सुरुवातीपासून जे झालेलं आहे ते 11वे आणि 12वे म्हणजे 1102 ते 1178 या दरम्यान इथलं जे बांधकाम झालेलं आहे अशी माहिती उपलब्ध आहे आणि या मंडपाला स्वर्ग मंडप असं म्हणतात. तर तो मंडप आपण आतल्या बाजूनं आणि बाहेरच्या बाजूनं पूर्ण फिरून दाखवणार आहोत. तर हे या ठिकाणी 48 खांब आहेत अशी माहिती मिळालेली आहे आणि ह्या दगडी खांबांची रचना जी आहे ती अतिशय आकर्षक किंवा वेगळ्या पद्धतीची आहे आणि हा जो भाग आहे तो मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर हे खालच्या बाजूला जे असे पूर्णपणे जेवढा वरचा भाग ओपन आहे तेवढाच खालच्या बाजूला तळभाग आहे आणि या ठिकाणी आकर्षक असे खांबांची रचना आपल्याला बघायला मिळते. तर आतल्या बाजूला जे आहे तर ह्या खांबांची प्रत्येक खांबांची रचना वेगवेगळी बघायला मिळेल आपल्याला. तर अशी ही रचना या ठिकाणी बघायला मिळते आणि हे बांधकाम पाहिल्यानंतर आपल्याला अनेक ठिकाणी असं हळेबीडू बेलूरला सुद्धा अशा प्रकारची रचना किंवा बांधकामं बघायला मिळतात, इतिहासकालीन बांधकामं. याशिवाय रणकपूरला सुद्धा अशाच प्रकारे जी बांधकामं आहेत ती बघायला मिळतात आणि अशा वेगळ्या प्रकारची ही बांधकामाची 11व्या 12व्या शतकातील ही जी रचना आहे तर ही रचना आपण या ठिकाणी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्हाला हे मंदिर बघून कसं वाटलं? छान वाटलं. म्हणजे पूर्ण मंदिर बघितलं का तुम्ही? नाही, आता यातलं माहिती आपल्याला घ्यावी लागणार आहे. आपल्याला सगळी माहिती नाही
हां तर आपण हां तर जेवढं जास्तीत जास्त दाखवता येईल तेवढं. हो पण त्याला डिटेलिंग देणारा माणूस नाही की अशी तिथे कोण आहे सांगा मला, बोलवा कोण असेल तर तोपर्यंत आपण हे इथलं चित्रीकरण चालू ठेवलेलं आहे. आणि आतल्या बाजूला परवानगी नाही ना? नाही, सगळं आहे, तुम्ही करू शकता. हो आतनं परवानगी लागते म्हणून समजले मला, म्हणून आम्ही हां सगळं परमिशन आहे. हां तर हा परिसर आपण या ठिकाणी दाखवतोय. तर या ठिकाणी पूर्ण मंदिर परिसर बघून घेतलेला आहे आपण. गाईडकडून सुद्धा माहिती घेतलेली आहे आणि गाईडची माहिती संपल्यानंतर ह्या पूर्ण मंदिराला आपण फेरफटका मारलेला आहे. आणि आतल्या बाजूनं बाहेरच्या बाजूनं जेवढं आपल्याला चित्रीकरण करता येईल तेवढं केलेलं आहे. आणि हे इतिहासकालीन मंदिर, याचा इतिहास असा आहे की 1102 ते 1178पर्यंत त्याचं बांधकाम झालेलं आहे. पण त्याच्याही पाठीमागं बांधकामाला सुरुवात झाली होती ही माहिती आपल्याला गाईडकडून मिळाली. आणि त्यानंतर परत याचा जीर्णोद्धार झालेला आहे. आणि जीर्णोद्धाराच्या नंतरसुद्धा हे मंदिर जे आहे ते आपल्याला अशा स्थितीत बघायला मिळतं. बऱ्याच ठिकाणी नवीन बांधकाम, अजूनसुद्धा काही ठिकाणी ही जी कामं चालू आहेत, दगड घाडायचं काम चाललेलं आहे. तर हे जे काम चालू आहे तर याचाही काही ठिकाणी वापर करून एक थोडंसं जीर्णोद्धाराचं किंवा नवीन पद्धतीनं आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, पुरातत्व विभाग जे आहे ते काम करणारं हे दिसतं आहे. आणि हे बघून आपण पुढं निघणार आहोत.